ऑन साइडला खेळले, हलक्या हाताने क्षेत्ररक्षक आलेत, सहजरित्या सिंगल आली आहे. बघा एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केला तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक असेल. संजू स्ट्रायकेनला गुड बॉलिंग, चांगला फटका. आपण आशिष सिंगल आली, धावसंख्या पोहोचते ती 3 वर. आता जर पुढचे 3 चेंडू निर्धाव टाकले तर आनंद जोशी यांच्याकडनं गोलंदाज आशिषला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग आशिष. सामना आपण पाहतोय अल कबीर अंबरनाथ विपक्ष स्वामी समर्थ फलंदाजी करतो. स्वामी समर्थ संघ चांगली सुरुवात आशिषच्या माध्यमातून, फक्त 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा तयार. दोन दोन धावसंख्या 5. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज संजू परब. सुरेख फटका, स्टेप आउट झाले, ऑन साइडला खेळलेत. पंच सचिन मात्र इशारा करतात. चौकार 4 धावा संजू परबच्या बॅट मधून आलाय. या डाबातील हा पहिला चौकार. धावसंख्या पोहोचली होती 9 वर. एक चेंडू अजूनही बाकी असेल. 9 धावा आपण पाहतोय. जितू परदेशी आणि संजू परब ही सलामीची जोडी खेळते. संजू परबच्या बॅट मधून एक चौकार आला. बिनबाद धावसंख्या आपण पाहतो 9. या पुढचा सामना असेल तो आगरी कोळी भाईंदर विपक्ष धुरी 11. धुरी 11 संघाचे इथे प्रतिनिधी उपस्थित आहेत. आगरी कोळी भाईंदर संघाने आपला बघा पुढच्या षटकामध्ये 4ही गोलंदाजासाठी संधी असेल. समोर खेळलेत, अगदी समोर खेळलेत. चेंडू आतमध्ये आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. सहजरित्या दुसऱ्या धाव येते. धावसंख्या पोहोचते ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. बघा अल कबीर संघाचा कोणताही गोलंदाज, आता 3 षटक उरलेत, कोणताही गोलंदाज एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वामी समर्थ संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 11 धावा. गोलंदाज माने येत आहेत. माने राईट मोड विकेट. उलटा चेंडू ऑन साइडला सुरेख फटका बनवलाय. इथं सचिन मात्र इशारा करतील, मात्र चेंडू आत आलाय. दुसरी रनचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. दुसरीचा प्रयत्न करतात आणि फलंदाज सुरक्षित पोहोचले. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 13 वर. पंच आहेत. पंच नेहमी तटस्थ असतात कारण दोन्ही खेळाडू आपण पाहतो भरपूर वर्ष स्वतःच्या संघासाठी खेळलेत. सचिन मात्र आणि सचिन ठाकूर 2 अनुभवी पंच. धावसंख्या 13. माने फुलटा चेंडू, अतिशय सुरेख फटका, समोर खेळलेत. चेंडू गेलाय 4 धावांसाठी. जबरदस्त फलंदाजी. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 17 वर. पहिल्या विकेटसाठी 17 धावांची भागीदारी आपण पाहतो जितू परदेशी आणि संजू परबच्या माध्यमातून. तर आमचे नावापाड्याचे हँडसम पर्सनॅलिटी बॉबी, या वेलकम. तुम्हाला आम्ही सरच स्वागत करतो. या बॉबी व्यासपीठावर. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, डॉट बॉल. धावसंख्या स्थगित.
अजून पुढचे 2 चेंडू निर्धाव हाताळले तर माने या गोलंदाजाला आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. वाईट. धावसंख्या 18 वर पोहोचली आहे. अजूनही संधी असेल. बघा आनंद जोशी यांचा दिलदारपणा बघा. कोणताही गोलंदाज असू द्या बक्षीस लावतात. चेंडू ऑन साइडला जातोय. गुड फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. धावसंख्या 19. संजू परब स्ट्राइक एंडला. गोलंदाज माने तयार. धावसंख्या आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं मार्काचा असताना बिनबाद 19. माने राटा मोर विकेट. ऑन साइडला खेळले. चेंडू पडतो नो मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. थोडेसे पंबल झाले तोपर्यंत सिंगल स्वतःला सावरतात. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. अरे हरवलं चाल आता. अशा पद्धतीने 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 21 धावा. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. दोन्ही पंचांना आयोजकांच्या वतीने सूचना देतोय. जास्त उशीर करून देऊ नका. कोऑपरेट करा दोन्ही संघ. गोलंदाज किशोर. पुढच्या 2 गोलंदाजांनी संधी असेल. एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केला तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. स्ट्रायकनला आपण पाहतो जितू परदेशी. एक नावाजलेला फलंदाज. धावसंख्या 21. षटक क्रमांक 3 मार्गस्थ किशोर तयार. ऑन साइडला सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आले. चेंडू पडतोय नो मॅच मध्ये. दुसरीचा प्रयत्न करतात तोपर्यंत सहजरित्या 2 धावा. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. कालच्या दिवसात आपण पाहिलं 40+ विभागातनं जय गावदेवी 40+ पिसोली संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. जबरदस्त कामगिरी कोमल हिरवाळे आणि सुनील भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहिली. फलंदाजी गोलंदाजी. धावसंख्या आपण पाहतो 23. किशोर तयार. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय की जेणेकरून चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. किशोर चांगली गोलंदाजी करतात. कमबॅक केले जाते. पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग. जबरदस्त. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. तीन चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात किशोर यांनी. गुड बॉलिंग. आणि लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये पुढचे 3 चेंडू निर्धाव टाकले आणि एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपये असतील किशोर साठी. राईट ओव्हर द विकेट. जितू परदेशी स्ट्राइक एंडला. गुड बॉलिंग. क्या बात आहे. किशोर साठी टाळ्या व्हायलाच हव्यात. जबरदस्त गोलंदाजी. जितू परदेशी सारखा एक नावाजलेला फलंदाजाला हा गोलंदाज शांत ठेवलं. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. गुड बॉलिंग. धावसंख्या 23. पुढचाही चेंडू निर्धाव आणि फलंदाज बाद. क्या बात आहे. पाच चेंडूंमध्ये किशोरीने फक्त 2 धावा खर्च केल्या. ते गडी बाद केलाय आणि शेवटचा चेंडू जर निर्धाव हाताळला किंवा एक. चला चला फलंदाज जा. जास्त चर्चा करू नका प्लीज. चला फलंदाज जा प्लीज. शेवटच्या चेंडूवर जरी सिंगल आली तरी सुद्धा 500 रुपये भेटतील आणि डॉट गेला तरी सुद्धा 500 भेटतील. किशोरला संधी असेल. बघा भागवे कसं असतं माहितीये का. पैसा प्रत्येकाकडे असतो मात्र देणं हे महत्वाचं असतं. तर आनंद जोशी यांचं कौतुक करावं लागेल. त्यांचं कोणीही नातेवाईक नाही इथे खेळणार आहे मात्र ते खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत आहेत.
2 रन आले तर 500 गेले किशोर यांचे, सिंगल आले डॉट गेला तरी 500 भेटतील. बॉलर गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. फलंदाज आपण पाहतोय विश्वजित, गोलंदाज किशोर. 5 चेंडूंमध्ये फक्त 2 दिल्यात. उंचपुरा असा फलंदाज आपण पाहतो विश्वजित. धावसंख्या स्थगित 23 धावा. दांडी गोल आणि किशोरचं कौतुक करावं लागेल. आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपये पटकावलेत. तर बघा किशोर मॅच संपल्यानंतर 500 रुपये घेऊन जा. आनंद जोशी यांच्याकडनं तुमच्यासाठी 500 रुपये आलेत आणि खरोखर आनंद जोशी यांचं कौतुक करावं लागेल. कोणताही गोलंदाज त्यांचा नातेवाईक नाहीये किंवा मित्र नाहीये, मात्र त्यांनी ते बक्षीस प्रेम चोपडा आणि हिसाब रोगडा लगेच. चला चला फिल्डिंग लावा. अल कबीर फिल्डिंग लावून घ्या, जास्त चर्चा करू नका. चला आगरी कोळी भाईंदर संघ तयार राहा, कारण इथं सामना संपल्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस करायचा आहे. पहिल्या इनिंग नंतर विमल फलंदाज आपण पाहतो विमल आलेत. गोलंदाज आभा, फलंदाज आलेत गुड्डू, तर गोलंदाज आभा. स्ट्रायकरला आपण पाहतो संजू परब. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. आभा तयार. स्ट्रायकरला आपण पाहतो संजू परब. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आपण पाहिलं तर गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये किशोरनं फक्त 2 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक मार्गस्थ. धावसंख्या स्थगित 23 धावा. गुड बॉट. इथं मात्र चेंडू आत आलाय. 2 मिनिटं थांबा. आयोजक सूचना करतात खुर्च्या नसत्या तर चौकार गेला असता, कारण का त्या खुर्च्या उद्या सभा असल्या कारणाने लावल्यात. चौकार 4 धावा. तुम्हालाही चौकार दिला जाईल. उंची पाहिल्यानंतर तुम्हाला चौकार. नका तुम्ही नका बोलू, आयोजक आहेत, आयोजक बोलतील. चौकार दिला असेल तर चौकार. पुष्कर सांगतात पुष्कर. 2 चालेल. 2 बघा 2च धावा आल्यात. धावसंख्या 25. चला जास्त उशीर करू नका प्लीज. तुम्ही प्रत्येक चेंडूला क्षेत्ररक्षण नका लावू प्लीज. अल कबीर सुरेख फटका. आता मात्र चेंडू फिरकावून दिलाय, मात्र चेंडू आतमध्ये आलाय. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 27 वर. धावा येतात शेवटच्या षटकामध्ये. धावा येतात. ऑन साइडला सुरेख फटका. जितू संजू परबच्या बॅट मधनं आतमध्ये आलाय चेंडू. चौकार 4 धावा. पंचांनी सांगितलं चौकार 4 धावा. विषय संपला. पंच बोलला की आम्ही सांगतोय ते खरं, तेच खरं. धावसंख्या आपण पाहतोय 31. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा येतात. संजू परब चांगली फलंदाजी करतात. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक आलेत. आता मात्र फलंदाज संजू परब बाद होतात. एका चांगल्या खेळीचा अंत होतोय. षटक क्रमांक शेवटचं मार्गात असताना 4. धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. एक चेंडू बाकी असेल या षटकातील. एक 1 to go. बघा आगरी कोळी भाईंदर संघ टॉस साठी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, कारण धुरी 11 संघाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. बघा 5 मिनिटाला 1 रनची पेनल्टी असेल.
चेंडू पडतो नो मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, दुसरीचा प्रयत्न करतात फलंदाज, धावचीची शक्यता निर्माण झाली आणि फलंदाज इथं बाद होतात धावचीच्या स्वरूपात. अशा पद्धतीने 4 षटक संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31, लक्ष ठेवलंय 32, लक्ष ठेवलंय 33 च. चला प्रॅक्टिस बंद करा आणि ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. मॅच संपल्यानंतर तुम्ही 500 रुपये घेऊन जा, लक्षात घ्या. चला अल कबीर 2 फलंदाज पाठवा प्लीज. अल कबीर प्लीज. बघा आगरी कोळी भाईंदर टॉस साठी या प्लीज. दोरी 11 संघाचा प्रतिनिधी इथे उपस्थित आहे. प्रत्येक 5 मिनिटाला तुम्हाला 1 रनची पेनल्टी असेल, लक्षात घ्या. या पुढचा सामना असेल आगरी कोळी भाईंदर विपक्ष दोरी 11. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर ज्या संघाचा प्रतिनिधी उपस्थित नसेल त्याला प्रत्येक 5 मिनिटाला 1 रनची पेनल्टी. चला चला अल कबीर फलंदाज पाठवा प्लीज. बघा अल कबीर तुम्ही इकडे या साइडला, तुमचे फलंदाज इकडे या. अल कबीर इकडे या, तिकडे नका थांबू, इकडे या प्लीज. अल कबीर चला तुमच्या बॅट्स वगैरे घेऊन इकडे या. अल कबीर इकडे या, इकडे या. इथे खुर्च्या ठेवल्या तिथे नका बसू, या प्लीज. आयोजक सूचना करतात. अल कबीर प्लीज या. तुमचे 2 फलंदाज पाठवा आणि स्वामी समर्थ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा प्लीज. सचिन ठाकूर बॉल घ्या, सचिन ठाकूर बॉल घ्या, बॉल घ्या, बॉल घ्या, बॉल घेऊन टाका. चला सलामीची जोडी आपण पाहतोय सुरेश आणि हेमंत. तर गोलंदाज आपण पाहतोय बॉलर्स नेम स्वामी समर्थ, बॉलर्स नेम विश्वजित.
चला चला जास्त उशीर करू नका, पंचांनी सूचना करतो मी. सुरेश आणि हेमंती सलामीची जोडी, तर गोलंदाज विश्वजित. तेहतीसचं लक्ष ठेवलंय, 33चं लक्ष ठेवलंय स्वामी समर्थ संघानं अलकबीर संघासमोर. गोलंदाज विश्वजित तयार, स्ट्राइक एंडला सुरेश. चला चला प्लीज, चला जास्त उशीर करू नका. विश्वजित तयार, पहिला चेंडू गुड बॉलिंग, वेगवान चेंडू, डॉट बॉल. डॉट बॉल. विश्वजित चांगली गोलंदाजी करतायत. फुल टॉस चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने ऑन साइडला खेळले, चेंडू आला आत. इथे मात्र चूक झाली, कॉलिंग चुकीची झाली आहे, तोपर्यंत फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज आशिष. विश्वजित पंच वाईटचा इशारा करतात. सचिन म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव आणि सचिन ठाकूर मॅन फ्रॉम पडले गावाचे दोन ऑफिशियल पंच. धावसंख्या आपण पाहतो 2. आशिष स्ट्राइक एंडला, गोलंदाज विश्वजित. तर बघा आगरी कोळी भाईंदर आणि धुरी 11 दोन्ही प्रतिनिधी या टॉस साठी. आयोजकांची संपर्क साधा राजा जाधव यांची. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, विश्वजित चांगली गोलंदाजी करतात. या षटकामध्ये या गोलंदाजाने आतापर्यंत धावा खर्च केल्या तर फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी विश्वजित यांची. पुन्हा एकदा तयार, ऑन साइडला खेळले, चेंडू आलाय पुन्हा एकदा आत, तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या 4 वर पोहोचली. जबरदस्त गोलंदाजी विश्वजित यांची, कारण 33 धावांचं लक्ष ठेवल्यानंतर लक्षाचा पाठलाग करत असताना मात्र इथं अलकबीर संघाला आपण पाहतोय मोठा फटका बनवलाय. झेल की फलंदाज बाद. गुड कॅच. झाडाला लागला असेल तर फलंदाज बाद नसेल. चला चला जास्त उशीर करू नका प्लीज, कोऑपरेट करा. स्वामी समर्थ. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 5, आता मात्र 18 चेंडू आणि 28 ची गरज. बॉलर्स नेम.
नितीन 18 चेंडू 28 ची गरज, फक्त 5 धावा आल्यात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, गुड बॉलिंग. विश्वजितने काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये विश्वजितने धावा खर्च केल्या फक्त 5. 24 चेंडूंमध्ये 33 ची गरज होती. आता मात्र 17 चेंडू आणि 28 ची गरज. मोठा फटका बनवलाय. बघूया चेंडू झाडाला लागून आत येतो की बाहेर जातोय. पंच इशारा करतील. चौकार. आशिषच्या बॅट मधनं चौकार आला, महत्वाचा चौकार. धावसंख्या आपण पाहतो पोहोचली होती 9 वर. पहिला चेंडू निर्धाव गेला. पुढच्या चेंडूवर त्यांनी चौकार ठोकला आशिषनं. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. अल कबीर संघानं 32 धावांवर रोखून धरलं. स्वामी समर्थ संघाला तिथीचं लक्ष घेऊन इथं फलंदाजी केली जाते. धावसंख्या पोहोचली 9 वर. नितीन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न झाला. झेलची शक्यता. फलंदाज बाद होत आहेत. आशिष चला धुरी लिहून या टॉस साठी या. बघा धुरी 11 तुम्हाला आयोजकांची संपर्क साधायचा लक्षात घ्या. आणि मीरा भाईंदर संघाचा संघनायक आयोजकांची संपर्क साधा. माने आलेत नवीन फलंदाज. 2 बाद धावसंख्या आपण पाहतो 9. नितीन चांगली गोलंदाजी करतायत. राईट मोर विकेट. इथं ऑन साइडला खेळलेत. चेंडू आतमध्ये आलाय. दुसरीचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 11 वर. इथं चूक झालीये. चुकीचं रूपांतर आपण पाहतोय 3 धावांमध्ये होत आहे. धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. नितीन गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. इथं मात्र यष्टीरक्षक थोडेसे बीड झाले. तोपर्यंत लेगबाईच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली होती 13 वर. पहिल्या षटकात गोलंदाज होते विश्वजित. धावा खर्च केल्या फक्त 5 आणि या षटकात आतापर्यंत धावा आल्या त्या 8. मोठा फटका बनवलाय. चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये आलाय. दुसरीचा प्रयत्न करतात. दोन्ही फलंदाज सुरक्षित पोहोचतात. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली होती 15 वर. 2 षटक संपली आहेत. पाणी ठेवा तिथे. पाणी. विजय येतात गोलंदाज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 15 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 5. दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 10. 12 चेंडू आणि 18 ची गरज. विजय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू गुड बॉलिंग. मात्र पंचांनी वाईटचा इशारा केलाय. अवांतर धावसंख्या पुढे सरकते 16 वर पोहोचते. 12 चेंडू आणि अजूनही धावांची गरज असेल 17. 12 चेंडू 17चं समीकरण. चेंडूंपासून 5 धावा वर आपण पाहतोय. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी.
आता मात्र कमबॅक करतात गोलंदाज विजय. डॉट बॉलची समाप्ती होते. 11 चेंडू 17ची गरज. जबरदस्त गोलंदाजी केली जाते विजयच्या माध्यमातून. पहिल्या षटकात विश्वजितनं फक्त 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर तब्बल नितीनच्या 10 धावा आल्या. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. मात्र इथं फलंदाज धावचीत बाद. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो विजयच्या माध्यमातून. यष्टीरक्षण चांगलं केलं जातं. बघा पुढचा जो सामना असेल तर दोन्ही संघांना विनंती असेल, धुरी 11 आणि आगरी भाईंदर आमच्या स्टेजच्या बाजूला तुम्ही बसा प्लीज. मुंबई 50+ संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राजू पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही सरचे स्वागत करतोय. रफिक आलेत नवीन फलंदाज स्ट्राइक एंडला. विजय लेफ्ट हँड राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका पाचला, क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली, फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. रफिक बाद झालेत. विजयचं कौतुक करावं लागेल. 2 षटकांमध्ये 15 धावा आल्या. 12 मध्ये 17ची गरज होती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि धावांची गरज असेल 16 17. 9 चेंडू 17ची गरज. 33 धावांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो इथं स्वामी समर्थ संघ. किशोर आलेत नवीन फलंदाज. किशोर यांनी 500 रुपये पटकावले. सामना संपल्यानंतर आनंद जोशी यांच्याकडनं जे 500 रुपये होते ते घेऊन जा प्लीज. तर 50+ संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष आदरणीय राजूदादा पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज विजय लेफ्ट हँड राऊंड द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. 8 चेंडू 16ची गरज, 17ची गरज. 8 चेंडू 17ची गरज. सामन्यावर पकड घट्ट निर्माण केली आहे ती स्वामी समर्थ संघानं. अल कबीरच्या 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, मात्र फलंदाजी इथं चांगली होत नाहीये. गुड बॉलिंग. मास्टर यष्टीरक्षकाकडनं चूक झाली, सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 17. सात चेंडूंनी 16ची गरज. विजय चांगली गोलंदाजी करतात. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. बोटका मोठा बनवण्याचा प्रयत्न, फटका पाचला, यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली. गुड कॅच. जबरदस्त झेल टिपला जातोय. आता मात्र 6 चेंडू आणि धावांची गरज असेल ती तब्बल 16. आता मात्र लक्ष कठीण झालंय. तुम्हाला इथून मोठे फटकेच मारावे लागतील. 33 धावांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो इथं स्वामी समर्थ संघ. अल कबीर संघानं फक्त 32 धावांवर रोखला स्वामी समर्थ संघाला. 33 लक्ष ठेवलं अल कबीर संघासमोर. मात्र अल कबीरची फलंदाजी इथं खराब होते. गोलंदाजी चांगली होती स्वामी समर्थ संघाची. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विश्वजितने फक्त 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये नितीनने 10 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो विजयने धावा खर्च केल्या तर फक्त 2. विजयने षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले. तर बघा आनंद जोशी यांच्याकडनं नितीनला सुद्धा 500 रुपये असतील, लक्षात घ्या. कारण एका गोलंदाजाने एका षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपये. तर धुरी 11 आणि आगरी भाईंदर संघाचा टॉस केला जातोय. ऑन साइडला खेळतात, फटका फसला, क्षेत्ररक्षक आले, चेंडू पडतो नो मॅच मध्ये. तर फलंदाज इथं बाद धावचीत. तर शिवाजी जोशी यांच्या शुभाचा टॉस केला जाईल.
बघा धुरी इलेव्हन संघाचा संघनायक जर इथं उपस्थित नसला टॉस साठी तर पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. ही तुम्हाला शेवटची अनाउन्समेंट असेल. आम्ही वारंवार बोललोय, सामन्यावर पकडघट्ट निर्माण केली आहे. कारण बघा 10च्या अगोदर इथं ही स्पर्धा आपल्याला कव्हर करायची, संपवायची आहे, लक्षात घ्या. पाच चेंडू आणि 15ची गरज. ऑन साइडला खेळले, अलंग कार्पेट क्षेत्ररक्षक वेगाने आले, सिंगल आले. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे सामना आपल्या हातातून निसटलाय. अजूनही 14 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील या षटकातील 4. इथं तुम्हाला 4 चौकार ठोकावे लागतील. हे या मैदानाचं वैशिष्ट्य. इथं थोडस कठीण काम दिसतंय, प्रयत्न करायला हवेत. चला धुरी इलेव्हन बघा, मॅच संपल्याच्या अगोदर जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला पेनल्टी लागेल. धुरी इलेव्हन तर मॅच संपल्याच्या नंतर टॉस करूया. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. सन्मान दिला. अशा पद्धतीने आज सामना जिंकलाय तर स्वामी समर्थ संघानं अभिनंदन. तर शिवाजी जोशी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. आगरी कोळी भाईंदर विपक्ष धुरी इलेव्हन. तर शिवाजी जोशी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. धुरी इलेव्हन विपक्ष आगरी कोळी भाईंदर.